नमस्कार. श्री गुरुजी प्रतिवर्षी आळंदीहून ज्ञानदेवांच्या पालखी समवेत पंढरपूरला येत. पालखी समवेत त्यांची रसाळ कीर्तन प्रवचने होत असे. ते शुष्क वेदांती नव्हते, तर रसाळ भक्ती मार्गीही होते. दिवसभर त्यांचा समय ज्ञानदानात जात असे. रात्री केवळ ते 4-4.5 तासच विश्रांती घेत. बाकीच्या समयी त्यांची अवस्था म्हणजे तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी अशी भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे असे. त्यांच्या आयुष्यातला क्षण क्षण ईश्वर सेवा आणि चिंतना प्रित्यर्थच व्यतीत झाला. परहितासाठीच त्यांची वाणी अखंड राबत राहिली. सकाळच्या नमनानंतर ते थोडा वेळ फिरायला जात. वाटेत विद्यार्थ्यांसमवेत काकड आरतीचे अभंग म्हणत. त्यानंतर थोडी विश्रांती, पण त्या अवस्थेतही चिंतन चालू असे. बरोबरच्या विद्यार्थ्यांना ते आत्मानात्म विचार सहज बोलले तरी प्रगट होई. त्यानंतर ते स्नान करीत. एकदा तर असे घडले की गुरुजींच्या स्नानाचे पाणी काढले होते. स्नानासाठी गुरुजींनी कपडेही काढले. स्नानाच्या जागी त्यांना 2 विद्यार्थ्यांनी धरून नेले. तेथे गेल्यावर गुरुजी म्हणाले, ए पोरांनो, वही आणा, तुम्हाला एक चांगले चिंतन सांगतो. तेव्हा मुले म्हणाली, गुरुजी, स्नानाचे पाणी थंड होईल. त्यावर गुरुजी म्हणाले, अरे, पाणी थंड झाले तर ते पुन्हा गरम करता येईल, परंतु सुचलेला विचार स्मृतीतून गेला तर आत्ताच लिहा. त्यांनी सरासर आत्मा देह नव्हे, जग खरे नव्हे, चैतन्य नाना नव्हे, माया सत्य नव्हे, गुरु नर नव्हे, गुरु वाक्य वाणी नव्हे, वेदांताशिवाय शास्त्र नाही, सिद्धांत मिथ्या नव्हे, हा जिव्हेश्वर भेद वास्तव नव्हे, असे मोठे प्रमेयात्मक चिंतन ते अर्धा तास सांगत होते. अशी चिंतने ते विद्यार्थ्यांना केव्हाही अगदी झोपेतून उठवून सुद्धा सांगत असत. असे ते चिंतन तद्रूपयोगी भक्त होते. पाठ पर सुखाय स्वांत सुखाय. प्रातस्नानानंतर गुरुजी संध्या जप, जाप्य, ध्यान, वाचन करीत. नंतर पाठासाठी बसत. असतील तेवढे विद्यार्थी त्यांना पुरत. त्यांचा पाठ परसुखाय तसा स्वांत सुखायही असे. पाठानंतर ते ग्रंथाध्ययन चिंतनासह करीत. 11-11:30 वाजता अगदी परिमित भोजन घेत. नेमाने आणि नियमाने वागणे हे त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते. यामुळे ते सदा सर्व काळ संतोषी संतुष्ट अवस्थेत होते. ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात या अवस्थेची लक्षणे सांगितली आहेत. गुरुजींचे आचरण अगदी यासम होते. आहार तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जात आचरिजे, तथाची स्थिती. मपीतला बोली बोलीजे, मीतला पाऊल चालीजे, निद्रेही मानू दीजे, अवसरे एके. जागणे जरी जाहले, तरी व्हावे ते मित्तले, एतुलेनी धातू साम्य संचले, असेल सुखे. ऐसे युक्तीचेनी हाते, जे इंद्रिया ओपिजे भाते, तै संतोषासी वाढते मनची करी. असे त्यांचे सारे जीवनच ज्ञानेश्वरीच्या सूत्रात ओलेले होते. भोजनानंतर थोडी विश्रांती, तथापि त्यांची विश्रांती म्हणजे चिंतन, मनन आणि विचारच असे. 4 वाजता पुन्हा पाठ, सायंकाळी प्रवचन, रात्री नामसंकीर्तन, जमल्यास सायंकाळी थोडे फिरणे, त्यानंतर 4-5 तास विश्रांती, पुन्हा ब्राह्ममुहूर्ती उठणे, असा त्यांचा विहार विचारात चालू असे. त्यांच्या नित्यनेमात कधीही खंड पडला नाही. थकलेल्या शरीराकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. शरीराने ते जे स्वभावाने कर्म करीत ते ईश्वरी प्रेरणेने आणि ईश्वरा प्रित्यर्थच घडत असल्याने ती त्या जगदीश्वराचीच लीला होती
व तोच ईश्वर पुन्हा पुन्हा त्यांना अंतरी भेटत होता. श्री ज्ञानदेव यांची निशाणी 18व्या अध्यायात सांगतात. आणि शरीर स्वभावशे काही एक करू जरी वैसे, तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. 1173व्या ओवीमध्ये असे त्याचे वर्णन आहे.